नमस्कार. नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तसं बघायला गेलं तर आपण आज पाहतोय स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजले. आज आम्ही भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 11 मध्ये उभा आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये तसं बघायला गेलं तर गेल्या कित्येक वर्षापासून एकनिष्ठ अशा राहणाऱ्या मनीषाताई गटकळ सध्या माझ्यासोबत आहेत. कारण खरं तर तसं बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक 11 मधून त्या सध्या आता निवडणुकीच्या सामोरे जात आहेत. गणपती मंदिरात आहेत. खरं तर आज त्यांनी श्री गणेश केला आहे. त्यांनी आत्तापर्यंत जी काही कामकाजं केली आहेत त्याचंच कामकाजाचं एक परिचयपत्र म्हणून आज गणेशाच्या चरणी ठेवलं आहे. आज नागरिकांच्या खरं तर आज गाठीबिटी घेण्यासाठी तुम्ही सुरुवात करताय ताई. एकनिष्ठ म्हणून तुमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही कार्यकर्ता म्हणूनच काम करताय. खरं तर आज त्याच कार्यकर्त्यांना न्याय देण्याची वेळ आली. आज खरं तर तुम्ही गणेशाच्या चरणी आज परिचयपत्रक ठेवलं आहे. काय सांगाल? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पदाधिकारी म्हणून मी गेली 22 वर्ष या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये भोसरी विधानसभेमध्ये कार्यरत आहे. 22 वर्षापूर्वी वार्ड अध्यक्षापासून सुरुवात करून मी प्रभाग अध्यक्ष, विधानसभा उपाध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्ष असा माझा प्रवास राहिलेला आहे. सत्ता गेल्यानंतर माझे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांनी मला भोसरी विधानसभेवरती अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. तिथे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करून त्याचा अहवाल करून मी दादांकडे सादर केला आणि दादांना माझं काम पसंत आल्यानंतर परत दुसऱ्यांदा दादांनी मला भोसरी विधानसभेचं अध्यक्षपद दिलं. तेही मी यशस्वीपणे पार पाडलं. त्यानंतर भोसरी विधानसभेची टर्म संपल्यानंतर आमचे शहराध्यक्ष मला अजितभाऊ गव्हाणे आले आणि त्यांनी माझं काम बघून मला शहरावरती जबाबदारी दिली अर्बन सेल शहराध्यक्ष म्हणून. तिथंही मी माझ्या कामाची चुणूक दाखवली. कारण मी वार्ड अध्यक्षापासून घडलेली पदाधिकारी शहरापर्यंत पोहोचताना पक्षाची ध्येय, धोरणं, विचारधारा हे सगळं मी शिकलेली होती. त्यामुळे मी फेल गेली नाही. आणि आत्ता हीच वेळ आहे की मला ज्या लोकांनी मला घडवलं, ज्या लोकांनी मला वाढवलं, ज्यांनी मला नितांत प्रेम केलं त्या लोकांसाठी काहीतरी देण्याची माझी ही वेळ आहे. जरी मी पदावर असताना लोकांचे प्रश्न सोडत होते तरी पण सभागृहाच्या बाहेर राहून समस्या मांडणं आणि सभागृहामध्ये जाऊन समस्या मांडणं ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे. आणि मी तेच इच्छित आहे की आता माझ्या लोकांसाठी मला काम करायचे. त्यामुळं पक्षाने मला सभागृहामध्ये जाण्याची संधी द्यावी अशी मी पक्षाकडे मागणी केलेली आहे. परवाच आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांनी माझी मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये मी आदरणीय दादांना माझा 22 वर्षाचा कामाचा लेखाजोखा दिलेला आहे. आणि असा लेखाजोखा दिलेला नाही की मी दादांसमोर वेळोवेळी माझ्या कामाची पुस्तकं मांडलेली आहेत. आणि हेच की काय म्हणून दादांनी मला खूप वेळ दिला आणि शांतपणे दादांनी मला ऐकून घेतलेलं आहे. आणि दादांनी मला सांगितलं की कामाला लागा. त्यामुळे मी त्या दिवशीपासून कामाला लागलेले आहे. आता माझाच हक्क आहे आणि उमेदवारी मलाच मिळाली पाहिजे. माझ्या लोकांची सेवा करण्यासाठी आता मला उमेदवारी दिलीच पाहिजे आणि पक्ष माझा नक्की विचार करेल अशी मला खात्री आहे. खरं तर तुम्ही आत्ता बोलता म्हणलात की मी दादांकडे माझं जे आत्तापर्यंत जे काही कामकाज केलं आहे त्याचं पुस्तक मी दिलं आहे. खरं तर मी कॅमेरामॅनला सांगेल हे सगळे नागरिक आहेत. हेच तुमचं पुस्तक म्हणावं लागतं. कारण वर्षानुवर्ष तुम्ही जे कमवलं आहे ते सध्या आता नागरिक तुमच्या पाठीशी उभं राहत आहेत. नागरिकांचे अनेक जे काही प्रश्न आहेत तिथल्या तळागाळातले तुम्ही जाणून घेतलेत. वर्षानुवर्ष या ठिकाणी तुम्ही प्रतिनिधित्व करतायत. त्यामुळे निश्चितच तुम्हाला प्रतिनिधी करण्याची संधी या ठिकाणी मिळावी अशी इच्छा आहे तुमची. परंतु तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून देखील अनेक असे जे काही इच्छुक कार्यकर्ते आहेत ते देखील याच रेसमध्ये आहेत. तरीसुद्धा लेकिन तुम्ही वर्षानुवर्ष पदाधिकारी म्हणून या ठिकाणी आहात. नक्की तुमचाच विचार करतील दादा. काय वाटतं तुम्हाला? दादांनी नेहमी कार्यकर्त्यांवरती प्रेम केलेलं आहे. आणि साधं भाषण करत असले तरी दादा नुसतं कार्यकर्ता कधी सिंगल म्हणत नाहीत. दादा माझा कार्यकर्ता म्हणतात. आणि दादांनी ह्या अगोदर पण सांगितलेलं की विधानसभेसाठी, लोकसभेसाठी माझ्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे. आणि हीच ती वेळ आहे की माझ्या कार्यकर्त्यांना मला काहीतरी द्यायचं आहे. आणि मी तर हटके कार्यकर्ते आहे. सगळ्या शहराच्या कार्ड कमिटीने मान्य केलेलं नाही, त्यांना करावंच लागेल. 24/7 पक्षासाठी मी माझ्या आयुष्याची 22 वर्ष दिलेले आहेत. मी माझ्या घरातला पैसा खर्चून काम केलेलं आहे. आणि मी खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांच्या परीक्षेमध्ये नेत्यांच्या पास झालेले आहे. मला इतकी खात्री आहे की 100% उमेदवारी मलाच दिली जाईल, नाही पक्षाला द्यावी लागेल. दादांना मी त्या दिवशी सांगितलं दादा मला तिकीट मी सगळं दादांना बोलल्यानंतर दादांना सांगितलं दादा तिकीट मागायला लावू नका, मला ते सन्मानाने द्या. आणि दादांनी ते ऐकलेले. 100% मला तिकीट मिळेल. नक्कीच. खरं तर बघतो आपण ताईंना खूप विश्वास आहे. कारण
ठामपणे सांगतायत मी गेल्या एवढ्या वर्षापासून या प्रभागाचं नेतृत्व करते, त्याच्यामुळे त्या ठामपणे सांगतायत की दादा माझा विचार करतील आणि मला उमेदवारी निश्चित करतील. खरं तर ह्या सगळ्या महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. ताई, काय सांगाल? खरं तर मनीषाताईंचं कामकाज कशा पद्धतीनं आहे इथल्या प्रभागातलं? मनीषाताईंना आम्ही गेली 22 वर्ष ओळखतो आणि कुठलं त्या प्रत्येक ह्याला कुणाच्यासाठी धावून येतात आणि 0 मिनिटात मी आले. कधीही त्यांना एक कॉल जरी केला तर त्यांचा हाच शब्द असतो की मी आले, 0 मिनिटात आले. अगदी त्या तोंडचा हातचा घास टाकून कुणासाठी गल्लीतले कचऱ्याचे प्रश्न असो, पाण्याचे प्रश्न असो, लाईटचे असो, कुठलाही प्रश्न ते एका 0 अगदी त्यांचं म्हणजे स्वतःचा प्राणपणाला लावण्याची त्यांची तयारी असती लोकांसाठी. आणि त्याच्यामुळे त्या आम्हाला एक कार्यकर्त्या म्हणून पाहिजेत आणि आमच्यासाठी त्या नगरसेविका तर आहेतच आणि होणारच ही आम्हाला पूर्ण खात्री आहे. नक्कीच. खरं तर कार्यकर्त्यांना देखील असा विश्वास आहे, ठाम विश्वास आहे की बाबा गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी प्रभाग क्रमांक 11मध्ये मनीषाताई प्रभागाचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळे इथल्या नागरिकांनासुद्धा ठाम विश्वास आहे की इथल्या ताई खंबीरपणे नेतृत्व करतील. त्यांना एक संधी मिळाली पाहिजे. खरं तर हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत या ठिकाणी आलेत. काका, कसं पाहता तुम्ही ताई? 20-22 वर्षापासून मी त्यांना ओळखतो आणि प्रत्येक गोष्टीत ज्यांना काही अडचणी असतील तर प्रत्येक वेळेला त्या धावून जातात. आत्तापर्यंत त्यांनी असं कधी एक नाही, प्रत्येकाच्या मदतीला धावून गेलेल्या आहेत त्या. ताईंना म्हणजे न्याय मिळालाच पाहिजे, ताईंना तिकीट मिळालंच पाहिजे. 100% मिळालाच पाहिजे. तुम्ही सध्या प्रचारात परत पुन्हा सहभागी होणार? हो, नक्कीच. खरं तर पाहिलं गेलं तर प्रभाग क्रमांक 11मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून सध्या या मनीषाताई गटकळ गेल्या कित्येक वर्षापासून एकनिष्ठ आहेत. त्यामुळे सध्या आता त्यांनी देखील या प्रभाग क्रमांक 11मधून जो आहे तो निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकलेला सध्या पाहायला मिळून होते. त्यामुळे आज सध्या त्यांनी श्रीगणेश केलं आहे. आजपासून त्यांनी आता सध्या प्रभाग क्रमांक 11मध्ये सध्या नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी सुरुवात केली सध्या आपल्याला पाहायला मिळून येते. गेले 20 वर्षापासून आम्ही लहान असताना मी बघत आलो आहे की मनीषाताई नेहमीच या प्रभागात काम करत आहेत राष्ट्रवादीच्या माध्यमातून. आणि एक तरुण म्हणून आम्हाला अशी अपेक्षा आहे की यावेळेस राष्ट्रवादी नक्कीच ताईंचा विचार करतील आणि त्यांना उमेदवारी देतील. आणि ह्या प्रभागातील सर्वसामान्य नागरिक ताईंच्या पाठीशी आहे आणि सर्वजण त्यांचं एकनिष्ठेने काम करून त्यांना महानगरपालिकेत पाठवल्याशिवाय राहणार नाही. दादा, काय सांगाल? खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून मनीषाताई गटकळ या ठिकाणी प्रभागाचं नेतृत्व करत आहेत. कुठलंही पद नसताना एका कार्यकर्त्याला इथल्या प्रभागातले प्रश्न सोडवत असताना अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागतं. ताईंनी इथल्या प्रभागातले प्रश्न सोडवलेत. तुम्ही नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? नमस्कार. आमच्या मनीषाताई गटकळ या कृष्णा प्रभाग 11मधून ओपन गटातून त्या उमेदवारी इच्छुक आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करतात त्या. आणि गेली अनेक वर्षापासून बघतोय आम्ही या परिसरामध्ये स्थानिक उमेदवार आहेत त्या आणि त्यांचं काम खूप प्रभावी आहे. आणि पक्षासाठी असेल, नागरिकांसाठी असेल, प्रवासासाठी असेल, प्रशासकीय असेल, सामाजिक, सांस्कृतिक कोणत्याही विभागामध्ये जा तुम्ही, त्यांचं अत्यंत प्रभावी काम आहे आणि त्या या पदाला न्याय देतील असं आमची पूर्ण खात्री आहे. आणि त्यांनाच उमेद मिळावं आणि त्यांना निवडण्यासाठी मी वाटोकाट प्रयत्न करू ही मी नागरिकांच्या वतीने ग्वाही देतो. नक्कीच. खरं तर आपण पाहतोय प्रभाग क्रमांक 11मधून सध्या मनीषाताई गटकळ यांनी जे आहे ते उमेदवारीसाठी शड्डू ठोकलेलं सध्या पाहायला मिळून येते. त्यामुळे आज त्यांनी श्रीगणेश केलं आहे. प्रभागात फिरायला त्यांनी आता सुरू केलं सध्या आपल्याला पाहायला मिळून येते. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड.